राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीनं दिमागदार यश मिळवलं, तर महाविकास आघाडीचा मात्र दारुण पराभव झाला। निकाल लागून 2 दिवस उलटत नाही तोच विरोधकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी आता सुरू केलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले दावे मात्र विरोधकांकडून फेटाळून लावले जात आहेत। पराभवामुळे आधीच राजकीय संकटात सापडलेल्या विरोधकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे। ठाकरे गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय। निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले आमदारही आमच्या संपर्कात आहेत। 2 ते 3 आमदारांचा अपवाद वगळता इतर आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या रात्रीपासूनच काही आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो। कोण आहेत काय आहेत ही प्रायोरिटी सध्या नसल्यामुळं पहिलं सरकार स्थापन करणं ही शिंदे साहेबांची प्रायोरिटी आहे, आमची सगळ्यांची प्रायोरिटी आहे। पण सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिग्गज हे वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन खरा विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील। 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली। 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ दिल्यानं पक्षाची 2 शकलं झाली। त्यामुळे उदय सामंत यांच्या दाव्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं। मात्र सामंत यांच्या नव्या दाव्यात तथ्य नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। मला असं वाटतं अतिशय खोटारड्या पद्धतीनं बोलतायत। सगळे लोक आज उपस्थित होते आहेत राहतील, त्याच्यामुळं या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात, केल्या जातात, सांगितल्या जातात। याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे, चुकीचं बोलणं आहे। सगळेच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत। शिवसेनेत 2 वर्षांपूर्वी फूट पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील वर्षी फूट पडून एका पक्षाचे 2 पक्ष झाले। मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मागील वर्षीची पुनरावृत्ती होईल याकडे अनिल पाटलांनी लक्ष वेधलं। काही दिवस थांबा, तुम्हाला दिसेल उरलेली राष्ट्रवादी तिकडे राहते का नाही राहते याची मला शंका आहे। सातत्याने असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यां आमदारांचं असेल नेत्यांचं असेल सातत्याने आतल्या बाजूने आमच्याशी चर्चा होत होती की आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादांवरती जास्त विश्वास आहे म्हणून ते इकडे यायला इच्छुक होते। आता हे जे कोणी पवार साहेबांबरोबर आहेत ते संघर्षाच्या काळामध्ये साहेबांबरोबर राहिलेले आहेत, त्यामुळे जे सगळे लोक आज आमदार नेते खासदार असतील ते पवार साहेबांबरोबर राहतील असा विश्वास मला तरी वाटतो। शरद पवारांच्या पक्षानं अनिल पाटील यांच्या वक्तव्याला काहीही आधार नसल्याचा दावा केलाय। मात्र उदय सामंत आणि अनिल पाटील यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।